हाय फ्रेंड्स, मी रोशनी. माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे मशरूम टॅकोज. आजपर्यंत तुम्ही मशरूमची भाजी खाल्ली असेल, मशरूमची बिर्याणी खाल्ली असेल, पिझ्झामध्ये देखील मशरूम जास्त प्रमाणात वापरला जातो, तसा देखील तुम्ही खाल्ला असेल. आजकालच्या मुलांना आहे ना पिझ्झा, बर्गर, फ्रँकीज, टॅकोज या गोष्टी खूप आवडतात. ते बाहेरचं खाणं इतकं हेल्दी नसतं, त्यापेक्षा मग आपण ते घरी बनवून खाल्लेलं खूपच हेल्दीच आहे. तर आज जे आपण मशरूमचे टॅकोज बनवणार आहोत ते इतके हेल्दी आणि टेस्टी आहेत ना की तुम्ही एकदा करूनच बघा, मग तुम्हाला कळेल. तर चला पाहूयात कसे बनवायचे ते मशरूम टॅकोज. इथे मी 2 वाट्या मैद्याचं पीठ चाळून घेणार आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि 1 चमचाभर तेल घालणार आहे. आता हे कणिक आपण व्यवस्थित मळून घेऊयात. मी इथे मैद्याचं कणिक घेतलं आहे, कारण मैद्याच्या रोटीमुळे ना टॅकोजला खूप छान चव येते. चपातीच्या रोटीपेक्षा मैद्याची जी रोटी असते ना त्याच्याने खूप मस्त चव येते. त्यामुळे शक्यतो मैद्याचंच पीठ घ्यायचं, मैद्याचीच रोटी बनवायची. आता यावरती मी 1 चमचा तेल घालते आणि व्यवस्थित मळून घेते. आता हे कणिक आहे ना आपल्याला मळून झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मग पुढची तयारी करायला घेऊया. इथे मी सगळे मशरूम व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत. तर आपल्याला आहेत ना हे मशरूम जाडसरच कट करायचे आहेत, खूप बारीक नाही कट करायचे. अशा पद्धतीने इथे मी सगळे मशरूम जाडसर कट करून घेतलेत. याची आपल्याला भाजी बनवायची, ती आपण नंतर बनवूयाच. तोपर्यंत आपल्याला एक चटणी लागणार आहे, तर ती चटणी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर इथे मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लसणीच्या पाकळ्या देखील मी इथे घेतलेल्या आहेत. त्यानंतर 2 चमचे दही घेते मी इथे आणि अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे. अर्धा लिंबू इथे मी पिळून घेते. इथे आता मी हे मिक्सरला बारीक वाटून घेते. हे बघा आपली हिरवी चटणी इथे तयार आहे, तर ती आपण बाजूला काढून घेऊया. आता आपल्याला मशरूमची भाजी करून घ्यायची आहे, तर त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे तेल घेते. तेल तापल्यानंतर मी घालते याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि लसूण. हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आलं आणि लसूण 1 मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये मी घालते आता मशरूम. मशरूम आता इथे मी व्यवस्थित परतून घेते. मशरूम 1-2 मिनटं चांगले परतून झाल्यानंतर आहे ना मी याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित शिजू देणार आहे, कारण मशरूमला नंतर पाणी सुटतं. पाणी सुटल्यानंतर पण आपल्याला ते झाकण काढून व्यवस्थित शिजून द्यायचेच आहेत. तर इथे मी एक 5-6 मिनटं तरी झाकण ठेवून मशरूम चांगले शिजू देणार आहे. 5 ते 6 मिनटानंतर आता मी हे झाकण खोलून बघते. हे बघा अशा पद्धतीने मशरूमला मस्त पाणी सुटतं, तर तेव्हाच ते व्यवस्थित शिजले जातात. तर आता आपण मसाले घालून घेऊयात. सुरुवातीला एक अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, गरम मसाला पावडर 1 चमचा, धणा पावडर अर्धा चमचा आणि मी इथे चिकन मसाला टाकला आहे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ. आता हे व्यवस्थित परतून घेऊयात आपण. मसाले चांगले परतल्यानंतर आहे ना आपल्याला ह्याच्यावरती झाकण नाही ठेवायचं आहे, तर पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत शिजू द्यायची आपण भाजी ही. तिकडे मी भाजी शिजत ठेवली आहे, तोपर्यंत आपण एक कांदा बारीक चिरून घेऊयात. आपल्याला कांदा देखील लागणार आहे बारीक चिरलेला, तर 1 कांदा मी इथे घेतला आहे, तर तो आपण बारीक चिरून घेऊयात. कांदा तर इथे माझा बारीक कापून झाला आहे, तर तो मी एका भांड्यामध्ये काढून घेते. कांदा काढून घेतल्यानंतर आता ह्याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे भरपूर अशी. त्यानंतर ह्याच्यावरती मी एक अर्धा लिंबू पिळणार आहे. लिंबू पिळून झाल्यानंतर मी याच्यावरती चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे.
मीठ घालून झाल्यानंतर आता मी हे व्यवस्थित हलवून घेते आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर हे देखील आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. इथे आता आपल्या भाजीतलं पाणी देखील पूर्ण आटून गेलं आहे. भाजी देखील आता आपली इथे रेडी आहे. तर आता आपल्या या भाजीवरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली. तर मी कोथिंबीर घालून घेते भाजीवरती. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आणि आपल्याला ती भाजी काढून घ्यायची, कारण भाजी तर आता इथे माझी रेडी आहे. तर मी ती काढून घेते. आता माझी इथे सगळी तयारी झालेली आहे. आता आपल्याला मैद्याची रोटी बनवून घ्यायची. तर मी रोटी बनवून घेते इथे मैद्याची. इथे आता माझी रोटी बनवून तयार आहे. अशाच आपल्याला बाकी सगळ्या रोट्या इथे बनवून घ्यायच्या आहेत. रोटी एकीकडे लाटेपर्यंत मी इकडे तवा देखील तापत ठेवला होता. तर आपण आता रोटी शेकवून घेऊयात. इथे मी थोडंसं तेल टाकले तव्यावरती, कारण सुरुवातीला तवा गरम असल्यामुळे खाली चिकटण्याची शक्यता असते रोटी. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं तेल लावायचं. आता ही रोटी आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकू द्यायचे. खूप जास्त देखील नाही शेकवायचे, कारण पुन्हा आपल्याला भाजी वगैरे टाकल्यानंतर शेकवायचीच आहे. रोटी शेकवून घेऊया आपण. हे बघा, आता दोन्ही बाजूने आपली रोटी शेकले. तर आपण ही काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकी रोटी देखील शेकवून घ्यायचे. रोटी आता आपल्या सगळ्या शेकवून झालेल्या आहेत. तर पुढची तयारी करू. इथे मी एक रोटी घेतली, त्याच्यावरती आता मी सँडविच स्प्रेड लावणार आहे. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. सँडविच स्प्रेड लावून झाल्यानंतर आपल्याला इथे पुदिना आणि कोथिंबीरची चटणी पसरवून घ्यायची. या चटणीमुळे ना खूप छान स्वाद येतो टॅकोजला. आता ही मशरूमची भाजी मी एका बाजूला व्यवस्थित पसरवून घेणार आहे. मशरूमची भाजी आता एक बाजूला व्यवस्थित पसरून झाली की त्यानंतर मी आता ह्याच्यावरती चीज बारीक जेवढं हवं असेल तेवढं घाला, कमी पाहिजे तर कमी, जास्त हवं असेल तर जास्त घाला. चीजमुळे खूपच छान स्वाद येतो टॅकोजला. त्यानंतर भरपूर असं चीज घातल्यानंतर मी आता याच्यावरती घालणार आहे बारीक चिरलेला कांदा. मगाशी जो आपण कांदा बारीक चिरला होता तो याच्यावरती घालून घ्यायचा आहे. आता आपला टॅकोज रेडी आहे. अशा पद्धतीने सगळेच टॅको आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत. इथे आता माझा तवा देखील तापला आहे. मी आता इथे बटर घालणार आहे आणि बटर पसरवून घेणार आहे. बटर जेवढं जास्त टाकाल तेवढं छानच लागणार आहे. तर टॅकोज आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचे आहेत. जेवढं तुम्ही बटर जास्त घालाल ना तेवढं स्वाद पण छान येतो आणि टॅकोज व्यवस्थित खूप कडक होतात आणि खायला देखील खूप छान लागतात. तर दोन्ही बाजूने आपल्याला हे टॅकोज व्यवस्थित शेकून घ्यायचे. आपला ते टॅकोज चांगले शेकलेत दोन्ही बाजूने. तर आपण आता ते काढून घेऊयात. गरमागरम मशरूम टॅकोज इतके सुंदर आणि चविष्ट लागतात ना की मुलं आहेत ना तुमची बाहेरचं खाणं विसरूनच जातील. मैद्याच्या रोटीमुळे आणि चीजमुळे या टॅकोजला खूप छान स्वाद येतो. तर नक्की एकदा तुम्ही तुमच्या घरी करून बघा. बाहेरचं खाण्यापेक्षा मला तर वाटतं आपण घरी बनवून खाल्लेलं खूप हेल्दीच असतं. मशरूम देखील कोणाला जास्त आवडत नाही, तर मुलांना टॅकोज म्हटलं की खूप आवडतं. तर अशा पद्धतीने मशरूमचे टॅकोज जर तुम्ही मुलांना करून दिलात तर ते खूप खूप आवडीने खातील. तर नक्की एकदा तुम्ही हे मशरूम टॅकोज तुमच्या घरी ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.